पुढची बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिव जिल्ह्यातील बळीराजाच्या दिवाळीवर पुराच्या जखमा अजूनही ताज्या आहेत। यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी दुःखाची दिवाळी असून महिना लोटला असला तरी यंदाच्या दिवाळीवर या पुराच्या जखमा दिसून येत आहेत। बळीराजाच्या घरात अन्नधान्याचा कधीच तुटवडा नसतो, मात्र यंदाच्या पुरात बळीराजाचा संसारच वाहून गेलाय। सगळीकडे झगमगाट दिसत असला तरी बळीराजाच्या घरात मात्र अंधार आहे। ही सगळी व्यथा सांगताना बळीराजाला अश्रू अनावर झालेत। या शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। धाराशिव जिल्ह्यात ही दिवाळी आहे, मात्र धाराशिवकरांसाठी विशेषतः शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी एक वेदनादायी व त्रासदायक दिवाळी म्हणावी लागेल का। तर धाराशिव जिल्ह्यात जो पूर परिस्थिती आली त्या दिवाळीनंतर आपण बघू शकतो, आता मी वाशिरा नदीच्या पुरानं जे उद्ध्वस्त झालेलं परिसर आहे इटकूर या गावात आलेलो आहे आणि हे घर बघू शकतो की या घरावरती आपण ना कुठं तुम्हाला या घरावरती आकाशकंदील दिसतेत, ना कुठं लाईट दिसतोय, ना कुठले काही जे याचं दिवाळीचं रंगरंगोटी केली जाते ते कुठल्याही पद्धतीचं दिसत नाही। शेतकऱ्यांचं घर आहे, याच्यावरूनच बाहेरून तुम्हाला अंदाज येत असेल की आत काय परिस्थिती आहे। ही सगळं पुराच्या पाण्यात, वाशिरा नदीला जो पूर आला होता इटकूर परिसरात, त्या पुराच्या पाण्यात हे घर होतं। या शेतकऱ्यांचे जे आहे ती शेळ्या असेल, शेतीतलं साहित्य असेल, हे सगळं परत वाहून गेलं होतं। हे कुटुंब आहे आपल्यासोबत, ही सगळी परिस्थिती मी आधी हे दाखवतो की ही अवस्था घरातली आहे, ज्या घरात दिवाळीचं चिवडा असेल, लाडू असेल, फराळाचे साहित्य असतात। मात्र ही वस्तुस्थिती हे सगळं बघितल्यावर लक्षात येईल की ही दिवाळी कशा पद्धतीची आहे। या दिवाळीला नेमकं काय म्हणायचं, शासनानं प्रशासनानं मदतीच्या घोषणा केल्या, मात्र मदत आतापर्यंत मिळालेली नाही। ही वस्तुस्थिती जर घरातली असेल, हे साहित्य आपण बघू शकतो की साहित्य जर परिस्थिती अशी असेल तर खरंच दिवाळी म्हणायची का। मला सांगा काय झालंय ताई, काय कसं कशी चालू आहे दिवाळी? दिवाळी अनेक आम्हाला काही भेटलेलीच नाही, बाजार किराणाच भेटलेला नाहीये। माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी अडवलं पैसे, माझी मुलगी शिकायला ह्याला तासगावला असते, तिची ती थोडी फी नव्हती म्हणून आमच्याकडून राहिले होते द्यायचे। काय काय नुकसान झालं तुमच्या दिवाळीत? आपल्या पुरात काय नुकसान झालं? 3 एकर सोयाबीन वाहून गेले, म्हणजे माती संगतच वाहून गेली। शेळ्या वाहून गेलेल्या आहेत, त्या दिले का किट बिट काय आणून? दिले आणून, सगळं वाहून गेलं। माझ्या शेळ्या 8 गेल्या, पुन्हा जनावरांची गंज होती, बुसकट होतं शेळ्यांचं, सगळं वाहून गेलं। स्प्रिंकलर सेट गेला, 15 पोते खत गेलं वाहून। आता उमेदच राहिली नाही, कोण काय पांघरायला आणून देत आहे, कोणी थोडं धान्य देत आहे, पण करावी अशी उमेद राहिली नाही। मदत काही ठोस आली का? ठोस मदत अजून काही नाही। मदत ठोस काय आलेली नाही। तुला अभ्यासात कोणी मदत केली काही नाही? शाळेत शिक्षणासाठी काही नाही। ही अवस्था ही शेतकऱ्यांची आहे। ही दिवाळी याकरता विशेष आहे की जे मोठ्या कोट्यावधी रुपये किंवा अनेक फटाके फोडून मोठ्या याच्यावरती दिवाळी साजरी केली जाते। ही पुराचं संकट ओसरल्यानंतरची ही शेतकऱ्याची परिस्थिती किंवा ही अवस्था आहे। शासनानं मदतीच्या घोषणा केल्या, अनेक राजकीय नेत्यांनी मदतीच्या घोषणा केल्या, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या घरात जर बघितलं तर ही वस्तुस्थिती, घर त्यांचं रिकाम आहे। त्यामुळे ही खरंच दिवाळी म्हणायची का, तर याला दिवाळी म्हणतात नाही, याला काळी दिवाळी म्हणावं लागेल। म्हणूनच शेतकरी आता बघतोय की आता उमेद राहिली नाही किंवा माझ्या मन खंबीर होत नाही, त्यामुळे कुणीतरी आधार देण्याची अपेक्षा हा शेतकरी किंवा हा बळीराजा करताना दिसतोय। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव, इटकोर।